आता हा 21 नंबरच्या पार्टमध्ये मोस्टली शीट मेटलचा पार्ट आहे. यामध्ये जर का बघितलं तर इकडनं समजा तुम्ही ड्रॉ करायला गेले ह्या साईडने, ओके, आणि त्याला समजा एक्सट्रूड केलं 56ने, तर हे तुम्हाला कट करायला इझी राहणार नाही. ओके, त्यामुळे आपण काय करणार आहोत, हा जो व्ह्यू आहे जसा आहे तसा ड्रॉ करणार आणि त्यानंतर मग हा जो साईडनी जसा आहे तसा कट करून टाकणार. ओके, फ्रंट व्ह्यू मध्ये आता जसा शेप आहे तसा ड्रॉ करून घेऊ. आता इथे जर का बघितलं तर ही 56 ची लेंथ आहे. ओके, ही 6 ची रेडियस दिलेली आहे. इकडची 6 ची रेडियस आहे. ओके, त्यानंतर मग आतली जी रेडियस आहे ही असणार 6 - 4 म्हणजे 2 ची आली पाहिजे. ओके, सेंटर लाईन काढून घेऊ, दोन्ही साईडला सिमेट्रिक करून घेऊ. अपोजिट लाईन शेवटी ॲक्सिस सिमेट्रिक, अपोजिट लाईन शेवटी ॲक्सिस सिमेट्रिक. त्यानंतर मग इथे फिलेट कमांड घ्यायची. रेडियस आहे 6 ची, 6 एंटर केला. फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, थर्ड पॉइंट, फोर्थ पॉइंट, इथे ओके केलं. ते ओके केलं. ओके, त्यानंतर मग आता इथे हे डिस्टन्स दिलेलं आहे ह्या लाईन पासून ह्या लाईन पर्यंत 76. ओके, समजा मी हे 76 दिलं, ओके, तर आपण मटेरियल जे आहे त्या आतल्या साईडला ऍड करणार. ओके, आतल्या साईडला मटेरियल आपण ऍड करणार. ओके, स्मार्ट डायमेन्शननी या लाईन पासून या लाईन पर्यंत 76 एंटर केला. ओके, हा पॉइंट सिलेक्ट केला, कंट्रोल दाबून हा पॉइंट सिलेक्ट केला आणि इथे मर्ज करून हॉरिझॉन्टल सिलेक्ट करायचं. ओके, सेम ही लाईन सिलेक्ट केली आणि कंट्रोल दाबून ही लाईन इथे हॉरिझॉन्टल केलं. ओके, म्हणजे ते एका लाईन मध्ये घ्यायचे आपल्याला, पॉइंट सिलेक्ट करायचे आणि हॉरिझॉन्टल करायचे. ओके, त्यानंतर मग टोटल डिस्टन्स दिलेला आहे 56 चा आपलं बाहेरचं, ह्या लाईन पासून ह्या लाईन पर्यंत 56 एंटर. ओके, त्यानंतर मग आतला डिस्टन्स दिलेला आहे 36 चा, या लाईन पासून या लाईन पर्यंत 36 एंटर. ओके, आता यामध्ये इथे ही जी फिलेट आहे ही वाली बाहेरची आहे. ओके, आणि ही वाला आपल्याला फिलेट द्यायला लागणार आहे. म्हणजे ही बरोबर जेव्हा आतमध्ये फिलेट येऊ तेव्हा ही 6 येऊन जाईल. ही आपल्याला 2 ची द्यायला लागेल. डबल क्लिक करून 2 एंटर करा. ठीक आहे, आता याला मी एक्झिट केला, ओपन स्केच ड्रॉ केलेलं आहे. यावरती मी इथे एक्सट्रूड वरती क्लिक केला. हा थिन फीचर आपण ऑप्शन ऑन करायचा. ओके, थिकनेस किती आहे, 4 ची थिकनेस आहे. इथे थिकनेस 4 एंटर केलं. ओके, वन डायरेक्शन ठेवलेलं आहे. ओके, थिकनेस आपल्याला आतल्या साईडला पाहिजे. ओके, ती कुठल्या साईडला आलेली ती इथून चेक करते. इथे फ्लिप केलं ती ही झाली आतल्या साईडला, ही झाली बाहेरच्या साईडला. तर आतल्या साईडला थिकनेस आहे, ही आपण 2 mm दिली होती, ही 6 mm आली पाहिजे. ओके, त्यानंतर मग एक्सट्रूडने कितीने करायचं आपल्याला, 48 ने. इथे लेंथ दिली 48 एंटर केलं. ओके, दोन्ही साईडला आपण हाफ हाफ देणार आहोत. तिथे मिड प्लेन करायचं. ओके, म्हणजे दोन्ही साईडला हाफ हाफ येऊन जाईल. ओके, आता टोटल मी लेंथ किती तिची दिली, हाईट किती दिली, हाईट दिली का नाही दिली ना. तर हाईट आपल्याला इथे 117 + 15. ओके,
अशी 132 द्यायला लागेल. ते ओके करू. परत स्केचमध्ये जाऊ. स्केचमध्ये स्मार्ट डायमेन्शनमधनं या लाईनपासून या पॉईंटपर्यंत 132. ओके. फॉर्म्युला पण तुम्ही टाकू शकता. 117 प्लस किती होते 15ची रेडियस 15 एंटर. ओके. 132ची नंतर त्याला इथे एक्झिट केलं. कळलं. एकदा इथून चेक करायचं इव्हॅल्युएट म्हणणं. मेन इम्पॉर्टंट तुम्ही ड्रॉ करताय बरोबर आहे. ओके. पण ते प्रत्येक वेळेस बरोबर असेल असं काही नाही. कधी कधी चुकू पण शकतं. ओके. तर नेहमी तुम्हाला डायमेन्शन चेक करायचे. ओके. फायनल आपला प्रोडक्ट जो आहे तो मॅन्युफॅक्चर झाल्यानंतर जर का नुकसान झालं तर कंपनी तुमच्यावरती चिडेल. कळत आहे. त्यामुळे या प्रत्येक गोष्टी तुम्हाला चेक करायला लागतात. कितीची रेडियस झाली 2ची झाली. आपण किती दिलेली ती इथे दिलीच नाही का. इक्वल झालेली. ओके. इक्वलची साईन डिलीट केली आणि ते 6 एंटर. कळत आहे. असं त्यामुळे चेक करून घ्यायचं. इथे पण इक्वल झाले. ड्रॉ करताना चुकून इक्वल झाले. असं दोन्ही सिलेक्ट केले आणि ते इक्वलचा ऑप्शन. सेम इथे पण इक्वल झालेले. हे ठीक आहे. इक्वल आहे. हा सर्कल आणि हा सर्कल मेजर आता आहेत बरोबर. आता साइड व्ह्यूने आपण हा जसा पोर्शन दिसतोय हा कट करून टाकणार. ओके. तुम्ही मधलाच प्लेन घेऊ शकता. राईट प्लेन समजा घेतला. कंट्रोल 7 दाबल्यानंतर आपण हा जो पोर्शन आहे हा कट करणार. मागचा इथे लाईन घेतली आणि सर्कल ड्रॉ केला. ह्याला टँजंट. सर्कलचा रेडियस होता 15चा 30चा डायमीटर दिला. ओके. कंट्रोल दाबून हा सर्कल ही लाईन टँजंट. ओके. आता आपल्याला क्लोज प्रोफाईल ड्रॉ करायची. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. ओके. ट्रिम एंटिटीजनी बाहेरचा पोर्शन ट्रिम करायचा आपल्याला. हे ट्रिम केलं. ओके. इकडनं नाही क्लोज करायचं आपल्याला. ट्रिम मध्ये कॉर्नरचा ऑप्शन आहे. ही लाईन ट्रिम टू क्लोज इट मध्ये हा पोर्शन ट्रिम केला. असा स्केच तुम्ही ड्रॉ करणार आणि त्यानंतर मग ट्रिम करणार. ओके. आता इथे काय ड्रॉ केलं आपण. ही अशी ही लाईन हा सर्कल ही लाईन इथपर्यंत जाईल. जराशी या पॉईंटच्या वरती जाते लाईन. ओके. त्यानंतर मग हा एवढा सर्कलच राहिलेला आहे. तर हा क्लोज प्रोफाईल आपण असा ड्रॉ केला. कळलं. हळूहळू जशी प्रॅक्टिस होत जाईल तशी तुम्हाला पार्ट कळत जातील कसे ड्रॉ करायचे. त्यासाठी प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. 100 असाइनमेंट जे आहेत ते 100 असाइनमेंट तुम्ही ड्रॉ केले पाहिजे. डेलीचे 3 तरी असाइनमेंट ड्रॉ केले तर 30 दिवसात ऑलमोस्ट 90 असाइनमेंट कंप्लीट होतात. 115चा अँगल वर्टिकल सोबत आहे. ओके. स्मार्ट डायमेन्शननी या लाईन आणि या सर्कलमध्ये 115चा अँगल दिला. त्यानंतर मग आपण मॅक्सिमम हाईट किती घेतली 117 प्लस 15. म्हणजे हा सर्कल जो आहे तो वरच्या लाईनला टँजंट आहे. हा सर्कल ह्या लाईनला टँजंट. ओके. झालं. आता एक्स्ट्रा डायमेन्शन फक्त देऊन टाकायचे. हे समजा मी राऊंड फिगर ठेवायची 80 एंटर. हे बाहेर असलं पाहिजे 90
एक्झिट केलं, फीचर्समध्ये एक्सट्रूड कट आहे, इथे थ्रू ऑल बोथ साईड करायचं आणि ओके केलं. ठीक आहे. आता हा काउंटर बोर दिलेला आहे, 20चा डायमीटर, 14चा डायमीटर आणि 1.5ची लेंथ, 20 आणि 14. होल कमांड घेतली, पोझिशनमध्ये फेस सिलेक्ट करायचा, रँडम पॉईंट द्यायचा, हा पॉईंट ह्या सर्कलला कॉन्सेंट्रिक, टाईपमध्ये काउंटर बोर, सिम्पलमध्ये काउंटर बोर सिलेक्ट करायचं. हा जो लिगसी होल आहे, लिगसी होलमध्ये काउंटर बोर सिलेक्ट केला. ओके. छोटा डायमीटर 14चा होता, मोठा डायमीटर 20चा होता, डेप्थ होती 1.5ची. ओके. आणि इथे अप टू नेक्स्ट. ओके. एका साईडला ड्रॉ केलं, सेम दुसऱ्या साईडला आपण मिरर करणार. मिरर सिलेक्ट केलं, इकडे प्लेनमधनं राईट प्लेन ओके केलं. ओके. अजून काय राहिलं आहे, इथे खाली होल आहे 30चा डायमीटर. नेहमी होल कमांड यूज करायचं. पोझिशनमध्ये फेस सिलेक्ट केला, या पॉईंटवरती, टाईपमध्ये सिम्पल होल, सिम्पलमध्ये किती 30चा होता ना, 30चा डायमीटर अप टू नेक्स्ट. कळलं? तर असं तुम्हाला हा पार्ट